इचलकरंजी शहर आणि परिसरात जवळपास 40,000 पेन्शनधारक आहेत. गेल्या 1.5 वर्षांपासून शासनाच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रियेमुळं अनेक लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये. KYC, आधार अपडेट आणि अन्य तांत्रिक कारणांमुळं अनेकांची पेन्शन बंद झाली आहे. तसंच संबंधित त्रुटी दूर करूनही अनेक लाभार्थ्यांची 6 महिने, 8 महिने आणि काहींची वर्ष, दीड वर्षांची पेन्शन अद्याप थकीत आहे. आज इचलकरंजी शहर आणि परिसरातील हजारो वृद्ध, निराधार, विधवा आणि परित्यक्त्या पेन्शनधारकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर लालबावटा संलग्न संघटनेच्या वतीनं मेळावा घेण्यात आला. अनेक महिने थकीत असलेली पेन्शन तात्काळ खात्यात जमा करावी, वृद्ध, निराधार, विधवा आणि परित्यक्त्या महिलांनाही दिव्यांग लाभार्थ्यांप्रमाणे 2,500 रुपये पेन्शन द्यावी, अशा मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या. संजय गांधी निराधार योजना कार्यालयात थकीत पेन्शनच्या चौकशीसाठी गेल्यानंतर वारंवार साईट डाऊन असल्याचं कारण देत लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या 15 दिवसात या प्रश्नांवर ठोस तोडगा निघाला नाही तर 1 जुलैपासून अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन छेडू, असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. या मेळाव्याला कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड भाऊसाहेब कसबे, संजय टेके, सदा मलाबाते, धनाजी जाधव, उषा माळी यांच्यासह पेन्शनधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.